मला मार्गदर्शनाला काही मुद्देच नाही राहिले. सर्वांनी सर्व मुद्दे बोललेले आहेत. खरं तर आज पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी मंत्री झाल्यापासून वसुंधरा दिवसाला आम्ही असंच आव्हान केलं होतं आणि प्रत्येक ठिकाणचे नदी नाले याच्या स्वच्छतेसाठी प्रत्येक गावागावातील लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांना इन्व्हॉल्व करून एक कार्यक्रम घेतला होता. आता केंद्र शासनाने पण हा कार्यक्रम जाहीर केला आहे. 22 एप्रिलपासून ते 22 मेपासून ते 5 जूनपर्यंत त्यांनी पर्यावरणाच्या साठी वेगवेगळ्या योजना राबवत असताना, लोकांना अवेअरनेस करत असताना त्यांनी सांगितलं की एकल प्लास्टिक हे संपूर्णतः कसं नष्ट करता येईल, त्याचा वापर कसा बंद करता येईल, याच्यावर वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचे. आणि म्हणून आम्ही ठरवलं की हा कार्यक्रम घ्यायचा आहे. मग पुणे तिथे काय होईल आणि म्हणून पुण्यापासून ह्या कार्यक्रमाला एका वेगळ्या स्वरूपात आम्ही घेत आहोत. आज या कार्यक्रमाच्या मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी कसबा पेठचे आमदार अगदी मुंडे साहेबांपासून आमच्या सोबत, परिवारासोबत, पक्षासोबत आणि आता म्हणजे दगडूशेठ हलवाई जे गणपतीचं ट्रस्ट आहे त्याच्यासोबत सुद्धा सदैव कार्यरत असलेले हेमंतजी रासने, आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते MPCBचे सदस्य आमचे सहकारी आमदार गोरे साहेब, आता हयात नाही, त्यांचे बंधू नितीन गोरे, प्रादेशिक अधिकारी MPCBचे जगन्नाथजी साळुंखे, उपप्रादेशिक अधिकारी नवनाथजी अवताडे, भाऊ बाबासाहेब बोगडे तेही उपप्रादेशिक अधिकारी आहेत, मंचक जाधव, कार्तिकेय रंगोटे आणि ते वेगळे वेगळे NGO सुद्धा आमच्यामध्ये सामील झालेले आहेत. स्वच्छनी तर एक प्रेझेंटेशन सुद्धा दिलं, छान लोगो सुद्धा दिला आणि त्यांचं काम सगळ्या कोणाला माहिती आहे. त्या सर्व NGO सर्वांना आणि समोर बसलेले माझ्या सगळ्या इथे बसलेले बांधव आणि भगिनी, खास करून इथे स्वच्छतेचं फार मोलाचं काम करणार असणाऱ्या माझ्या सगळ्या भगिनी, हा कार्यक्रम घेत असताना सगळे भाषण करत होते. माझे सहकारी हेमंतजी रासने बोलले, गोरेंनी बोलले, संचालक करताना ते पण प्रत्येक 2 भाषणांच्या मध्ये ते पण आपले मुद्दे मांडत होते. हे बोलत असताना मी सहज आपला विचार केला की कोणत्या शब्दात मी तुम्हाला मांडू की मला काय पाहिजे आहे. जेव्हा माझ्याकडे जलसंधारण खातं आलं होतं तेव्हा मला वाटायचं की आपण काय करावं, तर आपण भूगर्भातून जे घेतो ते भूगर्भाला वापस करावं. म्हणून पाणी पेरा म्हणजे पाणी मिळेल, पाणी उगवेल असा संकल्प केला आणि जलयुक्त शिवार योजना तयार केली. जेव्हा महिला बालकल्याण होती, कुपोषणावर काम करण्यासाठी आणि महिलांचा जन्म वाचवण्यासाठी, स्त्री भ्रूण हत्या कमी करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना, बेटी बचाव बेटी पढाओमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मी काम करू शकले. ग्रामीण विकास खातं असताना मला वाटलं काय करावं या ग्रामीण विकासमध्ये. स्वच्छ भारतही नेमकं आलं होतं. स्वच्छ भारत अभियान करताना MSRLMच्या माध्यमातून बचत गटाची चळवळ सशक्तीकरण करत असताना आणि गावागावाला जोडण्यासाठी वेगवेगळ्या योजना करत असताना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, सुमतीबाई सुकळीकर योजना, अस्मिता योजना, अनेक योजना आम्ही केल्या आणि प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मला असं वाटत नाही की सरकार एकटं एखादा निर्णय घेऊन यशस्वी करू शकतं. मला असं वाटतं की सरकार हे सगळ्यात शक्तिशाली आयुध आहे निर्णय घेणारं, पण सरकार बरोबर आपण सर्वांनी जर मिळून ठरवलं तरच काही निर्णय यशस्वी होऊ शकतात. एखादा रस्ता करायचा आहे सरकार एकटं करू शकतं, एखादा पूल बांधायचा आहे सरकार एकटं करू शकतं, पण एखादी चळवळ राबवायची असेल तर जनतेचा सहभाग, लोकसहभाग तेवढाच महत्वाचा आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम करण्याचं स्वरूप असं करावं असा माझा आग्रह होता आणि तो आग्रह माझ्या अधिकाऱ्यांनी यशस्वी केला. त्यांच्या अभिनंदन. कारण पर्यावरणाचा जे खातं माझ्याकडे आता आलंय, मी विचार करते की या खात्यामध्ये मी आता काय करू. कारण जे प्रदूषणाची परिस्थिती आहे ती खरंच खूप खूप पुढे चालली आहे, गंभीर होत चालली आहे, दिवसेंदिवस अडचणीचे होत चालले आहे आणि पूर्ण सृष्टी अडचणीत येत चालली आहे. अशा प्रकारचं प्रदूषण वाढत चाललंय. माणूस तर जसा प्रगत होतोय त्याला सर्व पाहिजे आपल्या हाताशी. तंत्रज्ञान पाहिजे, रोबोट्स पाहिजे, रस्ते पाहिजे, विमानं पाहिजे, आणखी काय पाहिजे, 100 मजली बिल्डिंग पाहिजे, हे सगळं त्याला पाहिजे. पण हे देणार कसं आणि हे देत असताना पर्यावरणाचा ऱ्हास कसा टाळता येईल याचा विचार आपण करतो. हे एकमेव खातं आहे ज्याच्यामध्ये आम्हाला पर्यावरणाचा विचार करता. पहिले हे कारण पर्यावरण होतं, आता त्याला वातावरणीय बदल पण जोडले गेले. म्हणजे ह्याच्यावर
चिंतनाची गरज आहे, रिसर्चची गरज आहे. आणि नुसतं PCBनी नोटीस दिली, या उद्योगाला दिली, त्या बिल्डरला दिली, एवढंच खातं नाही आहे, त्याच्या पलीकडचं खातं आहे. आणि म्हणून मी विचार केला, जसं आपल्याकडे नाही का एखादी गाय म्हैस लागली तर आपण तिला पौष्टिक चारा देतो, वैरण देतो. आणि आम्ही लहान असताना दुधाला वास यायचा पावसाळ्यामध्ये. मी आईला ओरडायचे, दुधाला का वास येतो? आई म्हणते, अगं गाय चरायला गेली असेल, काहीतरी चुकीचं खाल्लं असेल. आपल्याकडे एखादी बाळाची घरात असेल तर तिला आपण बदाम देतो, पिस्ते देतो, प्रोटीन देतो, खसखशीची खीर देतो. तिला इतकं आपण उत्कृष्ट खायला घालतो. तिला म्हणतो हे खाऊ नको, हे चांगलं नाही, ते खाऊ नको. का? कारण ती ज्याचं पोषण करते ते त्याला लागत असतं. मग आपण जर आपल्या आईच्या पोटात चांगलं घालतो कारण बाळाला मिळावं, तर ह्या सृष्टीच्या, या निसर्गरूपी आईच्या पोटात आपण काय घालतोय याचा आपण विचारच कधी करतो. आज नद्यांची परिस्थिती बघितली तर मला हृदय असं पिळवटून निघतं. मला वाईट वाटतं, मला फ्रस्ट्रेशन येतं की काय करू मी. खळखळ वाहणारी नदी आणि तिच्यावर कचरा अजिबात नाही. हे चित्र बघणं आता दुर्लभ झालेलं आहे. मी मध्य प्रदेशची सहप्रभारी आहे. आपण इंदोरचा उल्लेख केला रासने साहेब. मी इंदोरमधलं, भोपाळमधलं, नगरपालिका, महानगरपालिका या 10 वर्ष सतत नंबर 1चं पारितोषिक पटकावत आहे. मी काल नर्मदा नदीच्या मध्यभागी गेले, एका आयलंडवर, नर्मदा नदी बेला घाटमध्ये जबलपूरला. तिथे पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं 30 शताब्दी वर्ष साजरं करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कार्यक्रम दिला. त्यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये प्लास्टिक मुक्तीचा नारा देण्यासाठी आम्हाला सूचना केली. आणि मी तिथे जेव्हा गेले नर्मदा नदीच्या मध्यभागी, पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी तिथे स्वतः एक पिंड स्थापन केले, त्याच्यावर मी अभिषेक केला. आणि मी तेव्हा विचार करत होते, आजूबाजूला नजर टाकली, खरंच कचरा नव्हता. नाहीतर आपल्या तीर्थक्षेत्रांना आपण जेव्हा जातोय, आपल्या तीर्थक्षेत्रातली गर्दी आपण पाहतोय, नुसता कचरा. आता तर मध्ये निवडणुका झाल्याने प्रशासकच आहेत, नगरपालिकाच, नगरसेवकाच्या दारामध्ये त्याला सकाळी 5 वाजता उठवून धरून पाणी नाही आलं, कचरा नाही काढला, आता काय करायचं? त्यामुळे कचऱ्याचे ढीग दिसतात, प्लास्टिकचे त्याच्यावर भरपूर मोठा कचरा दिसतो. म्हणजे काय करायचं? हे फक्त प्रशासनाचं काम नाही, हे आपलंही काम आहे. सेग्रिगेशन कचऱ्याचं करणं काम आहे. कोणता कचरा हा आपण कुठे टाकायचा ह्याची जागरूकता आपलं काम आहे. खूप तळमळीने हिरव्या, लाल पेट्या, कचऱ्याच्या डब्या सगळे महानगरपालिकेचे लोक देत असतात. आपण 2 दिवस कौतुकाने करतो, पुन्हा जायचे ते. हे किती गंभीर याचे परिणाम आहेत याची कल्पना आपल्या कोणाला आलीच असेल मला वाटतं. पण अत्यंत गंभीर परिणाम. आता काल मी बघत होते की चायनामध्ये पाऊस पडला. अशा गारा पडल्या जणू काही 2-2, 4-5 किलोच्या त्या गारा. म्हणजे आपल्याकडे आता पाऊस पडतोय, आता पाऊस अपेक्षित आहे का आपल्याला? इतका पाऊस आहे की नुकसान झालं. पेरणी आली की ना पावसामुळे आपली दुबार यायची, आता पाऊस आधीचा झाल्यामुळे पेरणी लागणार आहे. हे सगळं जे वातावरणीय बदल झालेले आहे याला केवळ आपण जबाबदार आहोत. आणि त्यासाठी काही अशा गोष्टी आपल्या सृष्टीमध्ये अशी कुठलीही गोष्ट निर्माण नाही झालेली आहे. निसर्ग जे आहे, जी माता सृष्टी आहे, तिने जी एकही अशी गोष्ट निर्माण नाही झाली जी डिकम्पोज होत नाही. एकही गोष्ट, मला आता शब्द मराठीने आठवले, ज्याचा संपूर्णतः नाश होत नाही असं कुठली गोष्ट नाही. झाडाचं पान खाली पडलं त्याचंही खत तयार होतं. एखादा माणूस जरी गेला त्याच्या सुद्धा आपण पूर्णपणे त्याला कोणत्या धर्माच्या त्याचा अंतिम संस्कार करतो, तोही मातीमध्ये समर्पित करतो, निसर्गामध्ये, पंचमहाभूतामध्ये करतो. अशी एक गोष्ट मात्र आता आपण निर्माण करतोय. माणूस सृष्टीने नाही निर्माण केली, माणूस निर्माण करतोय. आणि ती गोष्ट आहे हे एकल प्लास्टिक, हे थर्माकॉल. या गोष्टी अत्यंत अक्षम्य आपण हे अपराध केलेला आहे. या संपतच नाही. एखादा भस्मासूर तयार केल्यासारखा हा एक असूर तयार झाला. आणि हे जर संपवायचं असेल तर पहिले तर मुळावर घाव घातला पाहिजे. जिथं जीव आहे, ज्या पोपटात राक्षसाचा, तो जीवच घेतला पाहिजे. आणि मग ते कुठे आहे तर याचं उत्पादन संपवलं पाहिजे. हे उत्पादन कसं होतं? हे सगळं अवैध आहे, इलिगल आहे. आणि हे उत्पादन ज्या ठिकाणी होतं त्यांना या देशाचं भलं करण्याची काही इच्छा नाही. ते लोक अत्यंत वाईट पद्धतीने हे उत्पादन करून लोकांना. आता भाजीवाला आहे, त्याला काय परवडतो? कापडाची पिशवी प्रत्येकाला देणं. एखादा फुल विकतो, 10-5 रुपयाची फुलं घेणारा माणूस कशाला 10 रुपयाची पिशवी घेईल? मग आपल्याला ह्याच्यासाठी आतून आपल्या बदल करावा. मग आपण काय करावं?
आपण स्वतः कापडाची पिशवी वापरावी. आपल्या घरामध्ये किमान आपण एकच प्लास्टिक बंद करावं. आत्ता असेल तर बिल्डिंगमधलं, घरामधलं, आपल्या सोसायटीमधलं, गल्लीमधलं जमा करून ते रिसायकलिंगला द्यावं आणि आपल्या इथून आपण याची सुरुवात करावी. कारण नदी नाल्यामध्ये हे तुटतं. आता आपण म्हणला STP लावतोय, आपण जागोजागी लावतोय, पण ह्या कचऱ्याचं विलगीकरण आणि हा सर्वनाश करणं कठीण आहे. आपल्याकडे लिगसी वेस्ट इतकं तयार झालेलं आहे की त्याचं काय करावं सरकारसमोर मोठा प्रश्न. त्याच्यामुळे हे एकल प्लास्टिक संपूर्णतः नष्ट आपल्याला करायचं असेल तर त्याचा वापर शून्य केला पाहिजे, मुळाशी भाव घातला पाहिजे. कठीण काम मी हाती घेतलेलं आहे. आणि मग तुला आता याची सुरुवात कुठून करायची? कुठून आपण एखादी सुरुवात करतो तर आपण ईश्वराला साथ करतो. ईश्वराला सुद्धा कुठलीही साथ जात नाही. आधी गणपती राहायचं नतमस्तक व्हावं लागतं आणि तोही नियम आहे सृष्टीचा आणि त्याचा नियम असा आहे. म्हणून मी गणेशाला साथ करते. बघा ना, आपलं पर्यावरण खातं मी विचार करते. तसंच बरोबर अजितदादांनी भाषणात त्या गोष्टीचा उल्लेख केला. मी माझ्या पहिल्या पर्यावरण खात्याच्या भाषणात तेच सांगितलं. मी म्हटलं मला खातं जे आलंय ते खातं पर्यावरण आणि पशुसंवर्धन. पर्यावरणात ज्या डोंगर, दऱ्या, नद्या, नाल्या ज्यांच्यावर इतका अन्याय होतोय, ज्यांना एवढा त्रास होतोय, तेही आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही. ते ज्या पद्धतीने व्यक्त करतात मग निसर्गाचं संतुलन बिघडतं. प्राणी सुद्धा आपल्या भावना व्यक्त करू शकत ते पशुसंवर्धन खाते. पण आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सायन्स आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सृष्टीचा बॅलेन्स आहे. आपल्याकडे महादेवाच्या गळात साप आहे, महादेव विराजमान नंदी बैलावर होऊन जातात. आपल्याकडे भैरवाचं पण वाहन श्वान आहे. आपल्याकडे अगदी कावळा सुद्धा वर्ज्य नाही आपल्या धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये. का तर प्रत्येक गोष्टीची संस्कृतीची साखर घातलेली आहे. प्रत्येक प्राण्याची देवाची साखर घातलेली आहे. श्रीकृष्णाच्या मागे गाय उभीच असते तर रेड्यावर बसून यमदूत येत असतो. हे सगळं आहे ना, हे कुठेतरी सृष्टीची साखर आहे. मग आपण काय करतो आता की सृष्टीची साखर घालायचा प्रयत्न करतो. मग ते करत असताना या छोट्या छोट्या संस्थांमधून इंडिया विदेशा चिमुकल्या जीवापासून तर ते ईश्वरापर्यंत सगळ्यांना साथ करतोय. गणेशाच्या दगडूशेठच्या चरणी मी आज चांगला योगायोगाने मुहूर्त चांगला होता. आज विनायक चतुर्थीच्या दिवशी आम्ही साथ घातली आणि ट्रस्ट. आता ईश्वर म्हणजे काय साक्षात ईश्वर ते ना, त्या ईश्वराचे हे ट्रस्टी आहे, बरोबर आहे. मग आता हे प्रत्येक ट्रस्टीला आम्ही साथ घालणार आहे. शिर्डीच्या साईबाबाला सांगणार आहे, स्वामी समर्थांना सांगणार आहे, पंढरपूरला सांगणार आहे, अष्टविनायकला सांगणार आहे, शक्तीपीठाला सांगणार आहे, ज्योतिर्लिंगाला सांगणार आहे. मोठा कचरा कुठे होतो, मोठ्या मोठ्या जिथे देवाची तीर्थक्षेत्रे तिथून आपण सुरुवात करू. कारण जिथे देवाचं स्थान स्वच्छ नाही तिथे बाकीच्याच काय. मग आम्ही असे वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या संस्थांमार्फत राहतो. दुसरं माझं म्हणणं आहे, आणि आता इथे NGO आहेत त्यांनी मला सहकार्य करावं. मेडिकल असोसिएशन्सना आम्ही साथ घालतोय. जे मेडिकल स्टोअर्स आहेत ना ते औषधं प्लास्टिकमध्ये द्यायचे नाही. त्यांनी औषधाच्या पिशव्या देतात बघा त्या पॉलिथिनच्या छोट्या, ते बंद केलं पाहिजे. दवाखान्यामध्ये आपण डब्याची आता राष्ट्रसभाने सांगितलं की दगडूशेठ हा जे ट्रस्ट आहे ते जेवण देतं गरीब पेशंट्सच्या जे फॅमिली मेंबर्सना. त्याच्यात प्लास्टिकचा वापर नाही झाला. प्लास्टिकमध्ये ते डबे नाही दिले ह्याची आपण खात्री केली आहे. बँक्वेट हॉल्सना आम्ही संपर्क साधला की तुमच्याकडे जे कार्यक्रम होतात त्याच्यात प्लास्टिक बॅन करा. तुमच्याकडे जे कार्यक्रम होतात त्याच्यात थर्माकोल नका करू. आता महाकुंभ एवढं मोठं आयोजन केलं, विश्वात असं आयोजन नाही. तिथे मी जाऊन बघितलं तर तिथे त्यांनी प्लेट बँक सुरू केली होती. जवळपास 1 कोटी ताटल्या जवळपास बनवून प्लॅनिंग करून वाटप केलं. एका माणसाला एक कपड्याची पिशवी दिली होती, त्याच्यात एक ताट घातलं. हे ताट तू कुंभमध्ये असेपर्यंत जिथे जाशील, आणि तिथे लंगर चालू आहे, जेवण चालू आहे, तिथे जाशील तिथं ते ताट घेऊन बस, तुला जेवण मिळेल. तुझं तो ताट तू तुझ्या कपड्याच्या पिशवीत टाक आणि ते घेऊन पुढच्या गावाकडे, पुढच्या कार्यक्रमाला जा, पुढच्या जेवणाला जा. ही खूप सुंदर संकल्पना आहे. तर अशा प्रकारे आपण या गोष्टींना एक कुठेतरी एनकरेज केलं पाहिजे. आणि म्हणून मी असा प्रयास केलाय. ईश्वराला साथ घातली आहे, जे ईश्वराचं स्वरूप आहे त्या डॉक्टरांना साथ घातली आहे की तुमच्या दवाखान्याबद्दल तुम्ही हे करा. आणि जे ज्ञान हे आपल्या ईश्वराच्याही पलीकडे आपण ज्याला मानतो, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू, जे गुरु ज्ञान देतात त्यांनाही साथ घातली की तुमच्या मुलांच्या जीवनशैलीचा भाग पर्यावरणाची शिकवणूक करा. आणि म्हणून ह्या सगळ्यांना साथ घालून हे कार्यक्रम घेतो. आता यश काही लगेच दिसणार नाही. याच कार्यक्रमामध्ये कधी प्लास्टिकची पिशवी पडली की लगेच बातमी होईल, पंकजामध्ये भाषण घेऊन गेल्या आणि प्लास्टिकची पिशवी. या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. व्यंग करणारे, टीका करणारे यांच्याकडे दुर्लक्ष केल्याशिवाय आपण आयुष्यामध्ये काही करू शकत नाही. त्यामुळे ते निंदकाचे घर असावे शेजारी हे जरी म्हणत असेल तर त्याच्यातली कोणती निंदा घ्यायची. कारण आजकाल निंदकाचे घर TV चॅनलवर असतात.
आपल्याला म्हणजे रोज टीव्ही लावला की हे याच्यावर निंदा करते ते त्याच्यावर तर त्याच्यावर आपल्याला पडायचं नाही. आपल्याला आपलं ध्येय साधायचं. म्हणून माझ्या डिपार्टमेंटलाही सांगेन, तिथे बसलेल्या सर्वांना सांगेन, तुम्हाला विनंती करेन की प्लास्टिक रूपी हा जो असुर आहे, या असुराला आपणच वर्गात केलेला आहे, तेव्हा आपल्याला संपवायचं आहे. आणि बघा, योगायोगाने स्त्री शक्तीकडे ते डिपार्टमेंट आलेलं आहे. पहिले घरातला कचरा कमी करायला सुरू करा आणि त्याच्यामुळे आपोआप सगळं होईल. आणि अजून एक विनंती आहे, आता ही विनंती नसून ही सूचना आहे, हा आग्रह आहे. कुठेही मी सत्काराला गेले तर कृपया मला प्लास्टिक मधले बुके देऊ नका, मला बुकेच देऊ नका, मला शाल श्रीफळ भेटवस्तू काही देऊ नका. मला 11 कापडाच्या पिशव्या द्या. त्या कापडाच्या पिशव्या मी माझ्याकडे बँक तयार करेन. थोड्या मोठ्या द्या बरं का, कंजूसी करू नका. घरातले जुने कपड्यांचे द्या, दुपट्ट्यांचे, साड्यांचे, काही बनवून मला 11 पिशव्या द्या. त्या 11 पिशव्यांची मी बँक तयार करेन. मला कुठेही प्लास्टिक दिसलं तुम्ही त्याला ती पिशवी द्या. माझ्याकडे कोणी येईल त्याला त्या कपड्याच्या पिशवीतूनच वस्तू द्यायला सांगेल. तर हे तुम्ही जर केलं तर फार चांगलं होईल. प्रयोग खूप छोटा आहे पण हा खूप जीवन बदलणार आहे. तर ही सूचना सर्व डिपार्टमेंट्सना देण्यात यावी. सर्वांनी आग्रह आहे, कोणी शाल देऊ नका, श्रीफळ देऊ नका, मला 11 पिशव्या द्या. फार महाग नाही आहे, शालेपेक्षा कमी किमतीत कपड्याच्या 11 पिशव्या मला मिळतील आणि त्या पिशव्या मी त्याची बॅग तयार करेन आणि मी त्या लोकांपर्यंत देईन. आणि या सगळ्या वस्तूंना आपल्या जीवनातून पूर्णपणे काढून टाका अशी मी विनंती आपल्या सर्वांना करणार आहे. आणि आपण सर्वजण या गोष्टीचा प्रचार प्रसार करा. ते स्लोगन्स वगैरे आम्ही केले ते स्वतः मी लिहिलेले आहे. म्हणजे ते स्लोगन बसल्या बसल्या मी तयार केले. मी त्या एखाद्या योजनेला जर मी कामाला लागले तर मी सरकारी पद्धतीने येते, भाषण करते, समोर माझ्या काही मुद्दे नाही आहेत, फक्त नाव आहे, सगळे करते निघून जाते असं नाही आहे. मी त्या योजनेला माझा जीव लावते आणि मी त्या योजनेला आपलं अपत्य समजून त्याला वाढवते. योजना वाढली पाहिजे आणि ती योजना आणण्याचं जे कारण आहे ते कारण, चांगलं कारण वाढलं पाहिजे, वाईट कारण समोर नष्ट झालं पाहिजे, हा माझा आग्रह आहे. आपण सर्वजण आजच्या दिवसापासून किमान घरी जाताना भाजी आणि फुलं प्लास्टिकच्या पिशवीत नेऊ नका. आपल्या घरातल्या कचऱ्याचं विलगीकरण करा. घरात जेवढा प्लास्टिक असेल त्या प्लास्टिक आपण पूर्णपणे त्याचा त्याग करा, ते रिसायकलला द्या. जमलं तर माझ्या इंस्टाग्रामवर आपण हे केलंय हे जरा मला टॅग करा, इंस्टाग्रामवर करा, ट्विटरवर करा, यूट्यूबवर करा, माझ्याशी शेअर करा जरूर. मला फार कौतुक वाटेल. आपण या योजनेला प्रोत्साहन दिल्याबद्दल, सहभागी झाल्याबद्दल मी आमदारांचे आणि एमपीसीबीच्या सगळ्यांचे अभिनंदन करते, आभार मानते. आणि मोठा कार्यक्रम आता आम्ही करतोय, 5 जूनलाही करतोय आणि कार्यक्रम हे निमित्त आहे, पण ही जी चळवळ आहे ती चालूच राहणार आहे. आता माझ्या काळात प्लास्टिकचा नाश होईल का माहीत नाही. 50, 60, 70 वर्ष आपण पृथ्वीला आणि सृष्टीला एवढं गृहीत धरलंय, ते 5 वर्षात मला शक्य होणार नाही. पण नक्कीच त्याचा आकडेवारीमध्ये नक्कीच मोठा फरक दिसेल. आणि स्वतः प्रधानमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे. आणि आता तुम्ही जूनमध्ये वृक्षारोपण करा. त्यांनी आवाहन केलं की 1 वृक्ष मागे ना, त्यांच्या आईच्यासाठी त्यांनी ते भावना व्यक्त केली. तुम्ही सुद्धा 1 वृक्ष आपल्या आईच्या नावाने, आपली आई ही सृष्टी आहे आणि ती सर्वात आधी आहे, मग आपण आहोत, आपली आई आहे आपला परिवार, असं समजून केलं तर खूप हे शक्य होईल असं मला वाटतं. अशक्य अजिबात नाही. आपल्या सर्वांना शुभेच्छा देते, आपले आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद.